हे आता उघड उघड दिसतंय, उघड दिसतंय. दुसरा आता जवळपास 1 वर्ष होऊन गेलं. आपण सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत अपात्रतेच्या निर्णयासाठी. केस तारखेवरती तारीख, तारखेवरती तारीख. काय करायचं तेच कळत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळेला कानफट फोडतंय यांचं लवादाचं, पण निर्लज्जम सरासुखी कानफट फोडलं तरी गाल सोडत सांगतात की आम्ही आमचं टाइम टेबल सादर करू. ठीक आहे, तुम्ही तुमचं टाइम टेबल द्यायचं तेव्हा द्या, पण एक लक्षात घ्या, मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, न्यायाधीश न्यायमूर्तींचा तर करूच शकत नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर एक विनोद नक्की माझ्या लक्षात येतो. आणि तो विनोद म्हणजे असा आहे की एकदा भरल्या कोर्टात न्यायमूर्ती बसलेले असतात आणि केस चालू असतात. कोणाला तारीख दे, कोणाचा निर्णय दे, कोणाचं हिअरिंग घे, आणि मग त्या सोबत कोण असतो त्याला विचारतात, चल पुढची केस कोणती आहे? मग तो सांगतो, साहेब एका 20 वर्षाच्या मुलीची छेड काढलेल्याची ही केस आहे. आता मुलीची छेड काढली म्हटल्यानंतर कोणी चिडणार? बोलवा त्याला, आणा समोर. आणि त्या आरोपीच्या पिंजऱ्यात एक आजोबा काठी टेकत 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 येतात. ते न्यायाधीशांचं डोकं आणखीन फिरतं. तुम्हाला लाज नाही वाटत? आजोबा झालात, काठी टेकत चालता आणि 20 वर्षाच्या मुलीची छेड काढता, शरम नाही वाटत? त्या आजोबा शांतपणाने न्यायाधीशाकडे बघतात आणि सांगतात, न्यायाधीश महाराज, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सुद्धा 20च वर्षाचा होतो. काय कळलं? म्हणजे 20 वर्षाची असताना ती घटना घडली, आता ते आजोबा झाले, जिची छेड काढली होती ती सुद्धा आजी झाली, पण केस चालू आहे, केस चालू आहे, केस नाही थांबणार, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आता माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, ठीक आहे, तुम्ही आम्ही केलेल्या अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तेव्हा लावा, 20 वर्षानंतर लावा, 50 वर्षानंतर लावा, पण आज संपूर्ण देश बघतोय, संपूर्ण जग बघतोय, तो केवळ अपात्रतेच्या निर्णयाकडे बघत नाहीये, तर या आपल्या हिंदुस्थानामध्ये, या आपल्या भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणून जे काही आहे त्याला हा लवाद जुमानत नसेल तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तिचं अस्तित्व शिल्लक राहणार आहे की नाही? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक क्रांतिकारकांनी आणि अनेक योद्ध्यांनी रक्त सांडून, बलिदान देऊन, त्याग करून जी आपली भारत माता स्वतंत्र केली, त्या भारत मातेची लोकशाही ही टिकणार आहे की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. बघूया आता 30 तारखेला काय होतंय. नुसता अपात्र कोणाला ठरवणार? आधी जनतेने ठरवूनच टाकलेलं आहे. माझं तर म्हणणं असं आहे की केसचा निकाल लागण्याच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता जनार्दन ठरवेल ते पात्र आहेत का अपात्र आहेत, होऊन जाऊ दे खुल्या मैदानात. पण सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला नक्की अपेक्षा आहे. मध्ये आपले माननीय पंतप्रधान मोदी जे बोलले, घराणेशाही घराणेशाही, होय मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे, आजोबांचा अभिमान आहे आणि सर्व पूर्वजांचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये. पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल. कारण कुटुंब व्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा एक पाया आहे. तोच जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावरती बोलणारे कोण आहात? तुम्हाला काही अधिकार नाहीये. ज्याप्रमाणे मी कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व महाराष्ट्र मी माझं कुटुंब मानून माझ्या परीने मी काम केलं, म्हणून मला अभिमान आहे की कोणाच्याही नशिबात नाही ते एक नातं कुटुंब प्रमुख म्हणून मला महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये स्थान मिळालं. मला अभिमान आहे त्याचा. बरं, घराणेशाहीला विरोध करायचा ना, करा, जरूर करा, पण घराणेशाहीला विरोध करताना आम्ही पोचलेली घराणेशाही तुम्ही डोक्यावरती बसवताय ती पहिली खाली करा. बाप मंत्री, मुलगा आमदार, मुलगा खासदार,
हे सगळे जे काय चाललंय ते पहिलं करा. असं काही नाही की सगळीच घराणी काही चांगली असतात, सगळीच घराणी काही वाईट असतात. घराण्याची सुद्धा एक परंपरा असते, घराण्याचे संस्कार असतात. कोण कोणत्या घराण्यातल्या त्याच्याप्रमाणे त्याची ओळख ठरते. ज्याप्रमाणे जर तुम्ही घराणेशाही बघायला गेला, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, आम्ही सुद्धा घराणेशाही घराण्याची परंपरा जपणारे आहोत. त्याचप्रमाणे आणखीन एक घराणेशाही नाही पण घराण्याची परंपरा मी आवर्जून सांगेन, ती म्हणजे आपले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब. स्वतःच्या कर्तृत्वाने बसलेत, पण त्यांचे वडील सुद्धा सरन्यायाधीश होते आणि कडक होते, कणखर होते. शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय होणार आहे हे प्रत्येकाने खबरदारी घ्यायची. कोणासमोरही न झुकणारा म्हणून माझी नोंद व्हायला पाहिजे की सत्ताधाऱ्यांचे बूट चाटणारा, हे प्रत्येकाने ठरवायचंय. मग जशी घराणेशाहीची परंपरा आहे तशीच काही नावं अशी आहेत ज्यांच्या घराण्याचा आतापताच माहिती नाहीये पण तरी सत्ताधीश झाले. फरक बघाय तुम्ही. हिटलरचे वडील माहिती आहेत कोणाला? हिटलर काय घराणेशाहीतला होता? सद्दाम हुसेन काय घराणेशाहीतला होता? पुतीन काय घराणेशाहीतला आहे? गदाफी काय घराणेशाहीचा आहे? मुसोलिनी, स्टालिन कोणाची घराणी माहिती आहेत? पण हाही धोका विसरू नका की ज्याचा काही आगापिछा नाही, त्याच्या हातामध्ये जर का देश दिला तर काय होऊ शकतं त्याचं अत्यंत वाईट उदाहरण हे जर्मनी आहे. हे जर्मनी आहे. असाच उदय झाला, लोक पागल झाली, अंधभक्त झाली आणि आज त्याने जे काही बहुमत मिळाले हे बहुमत तर काहीच नाही. जवळपास 95, 97, 98% त्यावेळेला हिटलरला बहुमत मिळालं होतं विकासाच्याच नावावर. काय केलं त्यांनी? आज जाऊन जर का विचारलं तर जर्मन लोकांना लाज वाटते की त्यांच्या देशामध्ये हिटलर होऊन गेला म्हणून.